रामकृष्ण हरी माऊली. मी आज तुमची मनपूर्वक क्षमा मागणार आहे. प्रवासामध्ये असल्यामुळं आणि व्हिडिओ फारसे करून न ठेवण्याच्या सवयीमुळं आता तुम्हाला मला या पोशाखांमध्ये बोलावं लागणार आहे. वारी खंड पडला नाही पाहिजे याची काळजी मी घेतो आहे. आणि माझी अजून एक तक्रार आहे, छोटीशी तक्रार आहे. तक्रार अशी आहे की मागच्या 10-12 दिवसापासून वारीचे अखंड भाग सुरू आहेत. इतर व्हिडिओला मिळणाऱ्या व्ह्यूजपेक्षा वारीच्या व्हिडिओला खूप कमी व्ह्यूज मिळत आहेत. माझा एक प्रश्न पण तुमच्या सगळ्यांना आहे की हे वारीचे व्हिडिओ थांबवले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का? कारण राजकीय सामाजिक विषयावरच्या विश्लेषणाची तुम्हाला आवड आहे आणि या आध्यात्मिक धार्मिक विषयावरच्या व्हिडिओला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही आहे. पण वारी आणि हे विषय लावून धरायचेच यासाठी सातत्यानं मी हे काम करतो आहे. आपल्या सगळ्यांचा याला बघायला नकार असेल तर हे विषय थांबवून पुन्हा अन्य विषयाकडं वळता येऊ शकेल का याचा विचार मी करतो आहे. माऊली, वारीमध्ये सहभागी होताना लोक आपल्याला बघतायत की नाही बघतायत यासाठी ती करायची नसतेच. खरं तर लोक काय म्हणतील हा विषयच यात येत नाही. आपल्या मनातल्या भावनांना व्यक्त करत राहावं. आपण पांडुरंगाच्या निकट असल्याचा अनुभव घेत राहावा यासाठीच मी हे मत मांडतो आहे. मागच्या अनेक वर्षांपासून आपल्याकडं सामाजिक स्थित्यंतराच्या विषयी बोललं जातं. आपल्याकडं जाती धर्म याबाबत बोललं जातं. सामाजिक सुधारणांचा आपल्याकडं सुरुवात झाली आणि मग जातीभेद विसरून जावा ही संकल्पना मांडण्यात आली. सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला बळ दिलं. मी सगळ्यात पहिल्यांदा बळ दिलं हा शब्द वापरतोय. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही आधी अनेक वर्ष शतकानुशतकं हा विषय आमच्याकडं होत आलेला आहे. अगदी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्यापासून आगरकरांच्यापासून ही प्रथा आम्ही पाळत आलेलो आहोत. पण समतेचा मंत्र देणाऱ्या या जगात आमची वारी समरसतेचा मंत्र देत आहे हे विसरून कसं बरं चालेल? आमच्या वारीत कधीच कोणाची जात बघितली जात नाही. जात अमुक जातीचा आहे, अमुक धर्माचा आहे म्हणून त्याला दूर लोटलं जात नाही. अगदी मुस्लिम धर्मीय वारकरी सुद्धा या वारीमध्ये आनंदाने सहभागी झालेले असतात. कसं आहे, जातीचा उल्लेख होतो, जाणीव मात्र नसते. आता काय झालंय, जातींचा उल्लेख करणं हा गुन्हा झालाय, पण त्याची जाणीव मात्र मनामध्ये सदैव असते. 350 वर्ष आधी जगद्गुरू संत तुकोबारायांनी या जातीभेदाला केव्हाच तिलांजली दिली आहे. त्याने केव्हाच या जातीभेदाला दूर करत वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा असं खंबीरपणे जगाला सांगितलं. जवळपास 700 वर्षापेक्षाही अधिक ज्ञानेश्वरांनी याच जातीभेदाला दूर करण्याचं काम केलं. आणि तो विठ्ठल, त्याचं तर काय सांगावं हो. तो जातीचा उल्लेख असला तरीही सगळ्याच माणसांसाठी उपलब्ध आहे. दामाजींची ती कथा आपल्याला माहिती आहे ना. दामाजींनी सगळ्या धान्यांची कोठारं लोकांच्यासाठी उघडी केली आणि दामाजीच्या या बलिदानासाठी प्रत्यक्ष जगन्नियंता विठ्ठल विठू महार म्हणून राजाच्या दरबारात गेला. आणि काय सुंदर अभंग झाला महार पंढरीनाथ. अहो, जिथे प्रत्यक्ष पांडुरंगच वेगवेगळ्या जातीमध्ये अवतरित होतो, तो दाखवतो, तिथे जातीभेदांची ती काय विलास कोण पाळणार आहे? चंद्रभागेच्या वाळवंटात एका लागतील पायी म्हणत वाळवंटी खाई करणाऱ्या कीर्तनरंगी रंगून जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये जातीचा भेद नसतोच. तिथे समानता नसते. एका पातळीवर सगळ्यांना आणलं जात नाही. सगळ्यांना एकमेकात मिसळवून टाकलं जातं. तुकाराम महाराजांचे काय सुंदर अभंग आहेत ना. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. इथे तुकाराम महाराज कोणत्याही जातीचा कसलाही संबंध नाही हे सांगतात. त्याला उदाहरणही खूप सुरेख दिली तो.
फिरंगी अटिता नये 12 रुके, गुणे मोले विके सहस्त्रवरी. फिरंगी म्हणजे तलवार. फिरंगी अटिता नये 12 रुके. तिला जर अटवलं गेलं, त्या फिरंगीचं रूपांतर, तलवारीचं रूपांतर पुन्हा लोखंडामध्ये करून गोळा केला तर त्याला अगदी 12 रुके सुद्धा मिळणार नाही. पण तिची धार महत्व आहे, तिच्या धारेचं महत्व आहे आणि तिचं मोल हे तलवारीच्या धारेवर ठरत असतं. आणिक ही तैसी चंदनाची झाडे, परिमळे वाढे मोलतया. चंदनाची झाडं अशीच आहेत. चंदनाचं झाड दिसायला खोड ओबडधोबड असतं, म्हणजे फार सुंदर खोड दिसलंय असं नाही होत, पण चंदनाचा गंध त्याचं मूल्य वाढवतो. तिथे तलवारीची धार वाढवते, इकडे चंदनाचा गंध वाढवतो. काय रूपे असे परिस चांगला, धातू केली मोला वाढतेने. आता परिस तर आपण कोणीच नाही बघितला, पण परिसाचं रूपही सुंदर नसतं म्हणतात, पण धातूला स्पर्श झाला की त्याचं सोन्यात रूपांतर होतं. परिसाचं महत्व सोन्यात रूपांतर करण्यामध्ये आहे. तसं आहे. तुका म्हणे नाही जातीसवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याच्या मुखात परमेश्वराचं नाव आहे ना, तो धन्य होऊन जातो. व्यक्तीच्या अस्तित्वापेक्षा, शरीरापेक्षा, जातीपेक्षा, धर्मापेक्षा त्याचे गुण महत्वाचे आहेत. त्याच्यामधली भक्ती महत्वाची आहे. ज्ञानदांनी काय वेगळं सांगितलंय? हेच तर सांगितलंय. ज्ञानदांच्या 9व्या अध्यायातल्या ज्ञानेश्वरीतल्या ओळी तर खूपच सुरेख आहेत. म्हणजे त्या याआधीही मी तुम्हाला सांगितल्या. जेयाची ये वाचे माझे अलाप, जिठी भोगी माझेचे रूप, जेयाचे मनसंकल्प माझेची वाहे, माझे या कीर्तिविन, जे या चिरते नाही श्रवण, जे या सर्वांगा भूषण माझी सेवा. पुढे फार सुरेख आहे. दैत्य देव आणिले उणे, पाहे पा भक्तीचे अथिलेपणे, दैत्य देव आणिले उणे. दैत्यानी सुद्धा देवाला कमी पडावं अशी भक्ती दाखवलेली आहे. अहो प्रल्हाद काय आहे? तेच तर आहे. माझे नरसिंहत्व लेणे जे याची ये महिने. मी ज्याच्यासाठी नरसिंहाचा अवतार धारण केला तो प्रल्हादू. तो प्रल्हादू गामदसाठी घेता बोवे सदा किरटी, काजे मिया देयावे ते गोठी ते याची ये जोडे. तो प्रल्हादू, तो प्रल्हाद माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्याच्या इच्छेनुरूप मी सगळं काही देत असतो, सगळं काही देत असतो. आणखी एक ओळ आहे. राजाज्ञेची अक्षरे अथी, ते या एका चर्मासाठी जोडती. राजाज्ञेची अक्षरं चामड्यावर पडल्यावर त्या चामड्याचं मोल वाढतं. तसं भक्ती ज्याच्या मनात अंकुरित होते, भक्ती ज्याच्या मनात फुलते, त्याचं महत्व वाढत जातं. आणि पुढे म्हणून कुळ जाती वर्ण, हे आघवेची गा कारण, हे ज्ञानदा खूप ठामपणे सांगतात. म्हणून कुळ जाती वर्ण, हे आघवेची गा कारण. निष्कारण त्या सगळ्या गोष्टी. ते पापयोनीही हो तुका, ते श्रुतादित नव तुका, परिमासे तुमकिता तुमका तुटी नाही. तो पापयोनीतला असला तरीही त्याची माझ्याशी तुलना केल्यावर तो माझ्या बरोबरीचा येतो. इथे समता हा भाव नाही आहे. समता या भावामध्ये दोघेही एकाच पातळीवरचे येतात. इथे समरसतेचा भाव आहे. इथे एकमेकात मिसळून जाण्याचा भाव आहे. बघा, पाण्यात लाल रंग टाकला की पाणी लाल रंगाचं होऊन जातं. त्यातून वेगळं करता येत नाही, काहीच वेगळं करता येत नाही. आणि तिथे या सगळ्या जातींना एकाच ठिकाणी आणून माणूस नावाची एक वेगळी जात निर्माण करण्याची संस्कृती आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. इथे जातींचा उल्लेख होतो, होतोच. अनेक जण त्यावर आक्षेप घेतात की बरं संतांच्या नावात तुम्हाला जात सापडते. पण इथे जातींचा फक्त उल्लेख आहे, जाणीव नाही आहे. सावता माळी आहे, गोरा कुंभार आहे, चोखा महार आहे, तुकोबाराय आहेत, ज्ञानेश्वर आहेत, एकनाथ आहेत. या सगळ्यांच्या जातीचा उल्लेख नक्कीच होत असेल, पण या जातींची जाणीव मात्र कोणाच्या मनामध्ये नाही. अहो, गोरोबा काकांनी मडकं कच्च म्हणून सांगावं, गोरोबा काकांच्या हातून तपासणी करून घ्यावी. ज्ञानेश्वरांना जेव्हा तीर्थयात्रेला निघायचं होतं तेव्हा त्यांना पांडुरंगाचा लाडका नामासोबत हवा होता.
ज्ञानेश्वरांच्या समाधीची पुनर्स्थापना करण्यासाठी, जीर्णोद्धार करण्यासाठी एकनाथ महाराजांनी काम केलं. त्याच एकनाथ महाराजांनी पैठणच्या वाळवंटात रडणाऱ्या अंतेजाच्या मुलाला आपल्या कडेवर उचलून घेतलं. गाढवाला पाणी पाजणारे एकनाथ सर्वाभूती परमेश्वर पाहत होते, कारण त्यांच्या सगळ्यांच्या मनात या जातीचा भावच नव्हता. मुळात संत असतोच काय, यालाच तर म्हणतात संत. गांधीजीनं फार छान सांगितलं ना, वैष्णव जन तो तेने कहिये जे जो पीड पराये जानोरे. संतांची लक्षणं संतांनीही सांगून ठेवल्यात. तोची साधू संत ओळखावा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुल्या, तोची साधू ओळखावा. रांजल्या गांजल्यांना आपल्या जीवाशी लावणारा तोच खरा साधू, त्याला जीव लावणारा खरा साधू. मग हा सामाजिक समतेचा संदेश आज देणारी माणसं बघा, मी तुम्हाला मुद्दाम जाणीवपूर्वक सांगतोय, आज सामाजिक समता प्रस्थापित करू पाहणारी माणसं दोन वर्गांच्या वेगळं करतात. म्हणजे ती समाजवादी साम्यवादी मंडळी आहे रे नाही रे असा एक वर्ग निर्माण करतात. दलित सवर्ण असा एक वर्ग निर्माण केला जातो. पण वारकरी संप्रदायात असा आहे रे नाही रे, दलित सवर्ण अशा दोन गटबाजीच नाही येतो. इथे एकच आहे सगळा, तो पांडुरंगाचा भक्त. पंढरीच्या वारीवर जाताना एकमेकांच्या पायाला स्पर्श करत माऊली माऊली म्हणत जाणारे, प्रत्येकांच्या मध्ये विठू माऊली बघणारे, हे सगळे त्या सावळ्याचे भक्त आपल्या आयुष्याच्या कल्याणासाठी पुढे सरकत असतात. म्हणूनच इथे समानता नाही आहे, समरसता आहे. आणि हीच समरसता वारकरी संप्रदाय आम्हाला सांगत आलेला आहे. आपणही याच समरसतेमध्ये सहभागी होऊया आणि या वारीला पुढे घेऊन जाऊया. रामकृष्ण हरी.